पापकर्म करू नका. कुशल कर्माचा संपादन करा, संचय करा आणि स्वच्छ मनाने करा. काही अडचणी येत नाही. एकदम सोपा मार्ग आहे. आणि कुठलेही कार्य करत असताना काही अडचणी येत नाही. त्याच्यातले काही 5 शत्रू असतात त्या काढाव्या लागतात आणि 5 मित्रांना जवळ करावं लागतं. पहिला 5 शत्रूपैकी एक आहे आळस, तो काढला पाहिजे. बेचैनी तो काढला पाहिजे. संशय तो काढला पाहिजे. आसक्ती, मोह हे काढलं पाहिजे. या गोष्टी झाल्या तर 5 मित्र आपल्या जवळ येतात. श्रद्धा येते. श्रद्धा आली का परिश्रम येतो, म्हणजे वीर्य म्हणतात त्याला. दुसरं स्मृती येते, आठवण, जागरूकता येते. दुसरे प्रज्ञा येते. अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आपल्या अंगात शिरतात. मग त्यासाठी येणारा मनुष्य काम घेऊन येतो, तो फार मोठ्या आशेने येतो. तो आशेने आल्यावर आपल्याकडून आशा असते की आपण या कार्यात असतो. मग ह्या कार्यात आल्यावर 2017 गायकवाड साहेबांनी बसवलं की आपल्याला आता हे आलेले अर्ज आहेत त्याची छाननी करायची आहे. तेव्हा अर्ज ऑनलाईन नव्हते. असे तालुके गट घ्यायचे. सगळे टेबल भरून गेले. तर ते टेबल पण भरून मी बघताना याची छाननी कशी करायची काढला की ना कॅम्प्युटर आहेत ना काही आहेत, काय गडत माहित नाही कॅम्प्युटरचं. आता याची छाननी कशी करणार. ते छाननी करताना बसलो तिथे आणि दुपारी खरंच सांगतो चक्कर आली. बॅग उचलली, साहेबांना म्हणलं निघालो सरकारी. काय झालं म्हटलं सर तब्येत खराब. निघालो गेलो. परत नंबर लावला. 10 दिवस आलो नाही ऑफिसला. 10 दिवस डायरेक्ट विपक्षणार इगतपुरीला गेलो. आता एक तर इथं बसायचं व्हॉलंटरी घ्यायची किंवा इकडे जायचं. दोन ठरवलं. आता इकडे बसायचं की इकडे यायचं. मग गेलो. 10 दिवस गेलो. 10 दिवसानंतर जेव्हा जॉईन झाल्यानंतर रजनीकांतला थांबवणं कठीण होतं. त्या दिवसापासून सकाळची पहिली गाडी पकडायची 7:03 कॅम्प्युटरला बसायचो. सकाळी ऑफिस मी उघडायचो. 1 तास कॅम्प्युटर शिकायचं. सगळ्या 13 तालुके होते. 13 तालुक्याचे सगळे पेंडिंग. एक पण असं नाही की बाबा सक्सेस झालेला एक तालुका पेंडिंग. 13 तालुक्याचे 13 गठ्ठे बनवले. 13 गठ्ठे बनवल्यानंतर लगेच बाकीचे जे निकाली काढलेले ते बाजूला आणि जे निकाली काढायचे ते बाजूला काढले. नंतर त्यांच्या याद्या टाईप करत बसायचो सकाळी कॅम्प्युटरला. सगळ्या याद्या नाही जमत ना करायचं. करता सगळ्या 13 तालुक्याच्या याद्या टाईप केल्या. एकाच एक्सेलवर टाईप करून हळूहळू एक प्रकारून काढला का त्याला रेड करायचं. हे झालं बाबा. असं हळूहळू तो अनुभव येत गेला. आणि तो अनुभव येत गेला तर मग शिकत जातो माणूस. मग नंतर युट्यूब वगैरे आले. युट्यूबवर बघायचं एक्सेल कसं चालतं काय चालतं त्याच्यावरून आपण करत बसलो. करता मग असं झालं माझं. मग काय टेन्शन आहे. लबाड लोक फार यायचे. शहापूर मुरबाड मध्ये फार लबाड लोक. इतके खोटारडे लाभार्थी तर ते गायकवाड साहेबांनी सांगितलं तर बाप दाखव तर श्राद्ध. ते 2 शब्द माझ्या लक्षात होते की हे कारण की पहिलं ऑडिट झालं ना. पहिल्या ऑडिटला त्यांनी काढलं हे नाही हे सर्व ऑडिट मुद्दे निघाले पहिल्या ऑडिटला. म्हटलं आता आपल्या वेळेस हे मुद्दे आले नाही पाहिजे. हे मुद्दे आले की मग आपण याच्यात अटकून जाणार. मग जे ऑडिटला मुद्दे होते तेच आम्ही कागदपत्र मागायला सुरुवात केली. हा कागद आण तर तुला देतो, हा कागद आण तर तुला पैसे देतो. सगळं आम्ही मागून घेतो. त्या पद्धतीने काम चालू केलं. कुठे अडचण नाही आली. धुमाळ साहेब जॉईन झाले. धुमाळ साहेबांना पण संशय होता. कधी तानाजी साहेबांना विचारायचे काय म्हटलं साहेब काय स्कीम 1,12,500 तुला काही वाटत नाही साहेब काय करणार ते 1,12,500 रुपये आपल्याला अनुदान द्यायचे. अनुदान देताना काय करणार आहे तो. म्हणलं एवढं त्याला अडाणी अंबानी एवढे पैसे घेऊन पळून गेले विदेशाला. याचं काय घेऊन बसले. हे कधी आपण वसूल करू. नाही तर बाबा ते काय कसं काम करतात. त्यांना पण बोललो साहेब काहीच होणार शब्द देतो म्हणलं सर. मग साहेबांना पण साहेब पण महिने मजायचे 18 महिने राहिले. म्हटलं साहेब म्हणलं काहीच होणार नाही बरं. साहेब पण सही सलामत गेले.
काहीच अडचण नाही आहे. त्यावेळेस पण आम्ही 49 लाख रुपये असे भरले शासनाला पैसे भरणं म्हणजे आपलं अभिमानाची गोष्ट आहे. कारण की लबाड लोकांच्या हातून आपण गाव दिलेले पैसे. नाहीतर इथे पुढारी आहे मोरवाडचे, ये अपना दो कैंडिडेट ये होना चाहिए. म्हटलं रे बाबा तू कोण, कुठून आला, तुम्हाला काय पाहिजे, पैसे विचारायचे. म्हटलं CCTV मला माहिती का, आतमध्ये टाकेल लावलेला नव्हता, पण त्यांना सांगायचो आतमध्ये टाकेल, बाहेर निघा, बाहेर काढून. तिथे मग कावळे साहेबांना कोणतरी घरात गिरात नावाचा कोणी व्यक्ती आला होता, साहेबांकडून सर्व 5,000 घेऊन गेला. कांबळे साहेबांकडून आतमध्ये पत्रकार होता माहिती त्याला बाहेर जाताना घेऊन जाताना पाहिला, त्याला बोलवला कुठं राहतो काय राहतो त्याची सगळी तपासणी करून घेतली. त्यानंतर तो कधी झाला नाही, त्याला कल्याणमध्येच बंदोबस्त केला. तर म्हटलं येऊ नको परत, आता तिथे मी म्हटलं यायचं नाही. 8-9 नंबरला पैसे दिले ना मी, 8 नंबरला नोटबंदी झाली. मला वाटलं हे पैसे आता काही नोटबंदीचा नव्हता प्रश्न, येणाऱ्या अधिकाऱ्याचा होता. तुम्ही निघून गेल्यानंतर ती सवय लागली असते. त्याच्यानंतर मग रायकोड, मग त्याच्यापेक्षा रायकोड साहेबांचं बरं होतं. एक लोकमतचा का कुठला तरी पत्रकार यायचा, आला बस बाबा, हा पुढच्या महिन्यात मोठी ऍड भेटणार आहे, सांगून पाठवून द्या. असे आम्ही हे ऑफिस साहेब सांभाळलं. तसंच मग कांबळे साहेबांच्या हाताखाली, म्हणजे कांबळे साहेबांकडे मॅजिक स्ट्रिक आहे, अशी स्ट्रिक आहे ती कुणाला जमणार नाही. जर हे प्रकरण मंजूर केलं ना, तर हे का मंजूर केलं, तर 10 कारण साहेबांजवळ असतात. का मंजूर केलं, भले तो कसा का असेल, मी मंजूर केलं ना, मग मी कसं मंजूर केलं साहेब कारण सांगते. आणि किती चांगलं मंजूर प्रकरण असतं, जर ते नाकारलं गेलं तर ते का नाकारलं गेलं ते साहेबांकडे 10 कारण असतात. 10 कारण साहेबांकडे असतात. एवढे एक्सपर्ट आहेत साहेब. तर त्यासाठी साहेब म्हणजे हिरो आपला हिरो आहे, प्रश्नच नाही. साहेब कुठेही जाणार तर एकदम सक्सेस होऊन जाणार. पण प्रश्न असतो तुमच्यासारख्या साध्या गोळ्या मारतात, नवीन प्रांतात आल्यावर, नवीन प्रांतात आला, नवीन देशात आला, तुम्हाला सवा माहित नसतो कोण कसा आहे. काय गोड बोलणारे भरपूर असतात, गोड बोलून काम करून घालणारे भरपूर आहे. कारण इथे ठाणे जिल्ह्याची सवय फार गोड बोलायची. पण स्पष्ट वक्ता तुम्हाला भेटणार, स्पष्ट बोलणार असा भेटणार. नाही होत तर नाही होत असं सांगणार. पण इथे असं डुप्लिकेट पेपर लाव, हे लाव, असे लोक भरपूर आहेत. तर त्यासाठी सावधानता पाहिजे. ती साहेबांकडून शिकण्यासाठी की असा पेपर आहे, दे त्याला पहिले पत्र देऊन टाक. पत्र दिल्यानंतर आपण सेफ राहतो. आम्ही पवार साहेबांना पण पत्र देऊन टाकलं सेफ राहण्यासाठी. आपण सेफ राहायचं, सेफ राहायचं. पवार साहेबांचं येईल तेव्हा येईल, पण आपण सेफ राहायचं. आपली जागा तिथे सेफ राहिली पाहिजे हे बघायचं. मी सेफ तर माझा साहेब सेफ, नाही तर माझा साहेब सेफ नसेल तर उपयोग नाही ना माझा. मला बसवलं कशाला, ते विश्वासावर बसवलं नाही. इथे या डिपार्टमेंटचा पगार खातोय, त्या पगाराने माझी मुलं वाढली. या डिपार्टमेंटने दिलं काय आपल्याला? चांगला मुलगा दिला, चांगली सून दिली, चांगली बायको दिली, चांगलं मनसोख कमवतात, खातात, स्वतःच्या पायावर उभे. तर ह्या डिपार्टमेंटमध्ये याच्याशी तर प्रामाणिकपणा पाहिजे आपला. याच्याशी जर प्रामाणिकपणा केला नाही तर फायदा काय आपला? त्या लबाडांमध्ये आपल्यामध्ये फरक काय झाला? काहीच नाही. म्हणून इथे थोडं इमानदारीने फार गरजेचं आहे, विश्वास गरजेचा आहे. नातं त्याच्यामुळे जोडल्या जातं. विश्वास राहिला तर नातं जोडलं जातं, विश्वासच नाही तर नातं जोडल्या जात नाही. आणि तुम्ही एवढ्या बोलल्यानंतर मला रडायला झालं होतं. आता जोरजोराने मातंग करून मी डिपार्टमेंटवर अत्याचार केला मला बात झाला होता. नाही जरा कंट्रोल, कारण की जोरात रडलो होतो. लोक म्हणते त्याला रडायला लागला, कंट्रोल केलं. काय नाही, सगळ्यांचं प्रेम आहे माझ्यावर, फार प्रेम दिलंय मला तुम्ही. त्या लोकांनी फार समजून पण घेतलंय. काय माझ्याकडून माझ्या कर्मचाऱ्यांना रागवलं गेलं असेल, कधी कधी ओरडतो, मस्करी तेवढाच करतो. त्या घरच्या प्रॉब्लेम असेल काय हसून पाठवतो.
संध्याकाळी असं माझी सवय होती की सगळ्यांना जोक वगैरे सांगून घरी जायचो, हसून पाठवायचं, एवढं कोणी नाराज नाही केलं पाहिजे. कारण की आत्महत्या करणारे 2-3 लोक बघितले जवळ. मी त्याला बोललो, अरे थांब, मी ऑफिसमधून निघालो होतो, अर्धा तास थांब, भेटतो. त्याच्या आधी आत्महत्या केल्या लोकांनी. असे माझे मित्र परिवारातले मुलं पण गेले. त्याच्यामुळे मी हसून खेळूनच राहतो आणि कुणाला दुखवत नाही, कुणाला दुखवणं नाही, हा माझा स्वभाव नाही. त्यासाठी माझ्याकडून काही चूक भूल झाली असेल, सर्वांनी मला माफ करा. बस सर्व सुखी राहा, समाधानी राहा. सबका मंगल हो, मेरा भी मंगल हो, सबका. छान, मस्त. मी आता सेवाकृती सोहळ्याचे